गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपण बघतोय मॅनेजमेंट ह्या सब्जेक्टचं युनिट सेकंड, ज्याचं नाव आहे प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग ॲट प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग सुपरविजरी लेवल त्याच्यामध्ये आपण फ्युचर्स ऑफ प्लॅनिंग बघतोय. ओके, त्याच्यामध्ये आपण 4 फ्युचर्स आत्तापर्यंत बघितले होते. फर्स्ट वन इज प्लॅनिंग इज मेंटल ॲक्टिव्हिटी. Then next one is planning is goal oriented. हे लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहेत ऑलरेडी. प्लॅनिंग इज फॉरवर्ड लुकिंग. थर्ड वन, प्लॅनिंग इज फॉरवर्ड लुकिंग. The next fourth one, planning pervades all managerial activity. ओके, आणि आता आपण फिफ्थ वन बघणार आहोत. प्लॅनिंग इज प्रायमरी फंक्शन. मॅनेजमेंट हा सब्जेक्ट आपण बघतोय. आपण याच्यात आत्तापर्यंतच्या लेक्चर्समध्ये बघितलं आहे की प्लॅनिंग हे खूप इम्पॉर्टंट असतं आहे. कोणतंही वर्क करायचं आहे, तुम्हाला एखादं एम अचीव करायचं आहे, तर ते एम अचीव करण्यासाठी कोणत्या डायरेक्शनने जायला पाहिजे. तुमचे ऑर्गनायझेशन, प्लॅनिंग, कंट्रोलिंग हे खूप महत्त्वाचं आहे. त्यातच आपण प्लॅनिंगचे फीचर्स बघतोय. तर फिफ्थ वन काय यांनी म्हटलं आहे, प्लॅनिंग इज अ प्रायमरी फंक्शन. म्हणजेच कोणतंही काम करण्या अगोदर, एखादं वर्क आहे, तुमचं एम आहे, ते करण्या अगोदर तुम्ही प्लॅनिंग करताय. ते वर्क तुम्हाला त्या एमपर्यंत कसं जायचं आहे, तर हे तुम्हाला कधी करावं लागणार आहे. एखादं वर्क करायचं त्याच्या अगोदर प्लॅनिंग करणार आहे. म्हणजेच प्लॅनिंग हे काय झालं आहे, प्रायमरी फंक्शन झालं. का तर आपण ते वर्क करण्याच्या अगोदर प्रायमरली आपण ते काय करतोय, प्लॅनिंग करतोय. तेच प्लॅनिंग प्लॅनिंग कशाला हेल्प करत आहे, आपल्याला जे काय आपलं अचीव आहे, गोल अचीव करायचं आहे, त्याच्यासाठी जी काय पाथ आहे, ऑर्गनायझेशन, कंट्रोलिंग, डायरेक्टिंग, व्हॉट एव्हर दॅट, ते करण्यासाठी आपण प्लॅनिंग करतो आहे. म्हणजेच इनडायरेक्टली आपलं जे काय ऑर्गनायझेशन गोल आहे ते अचीव करण्यासाठी आपल्याला कोण सपोर्ट करते, प्लॅनिंग. आपण प्लॅनिंग करतोय, त्यानुसार जातोय, बरोबर. मग आता हे आपलं एम आहे सपोज, ते कसं करायचं त्यासाठी आपण काय केलं आहे, प्लॅनिंग केली. ओके, तर मॅनेजमेंट म्हणजे काय आहे की एक प्रोसेस आहे. कसली, आपण पहिल्यांदाच जी डेफिनेशन बघितली, ऑर्गनायझेशन करायचं आहे, कंट्रोलिंग, त्यानंतर डायरेक्टिंग, काहीतरी डायरेक्शन द्यायची, ह्या डायरेक्शननी जाऊन आपल्याला त्या एम अचीव करायचं आहे. पण हे फर्स्ट टाईम केलं आहे. सेकंड टाईम आपल्याला ते करताना काय प्रॉब्लेम्स आले होते ते बघायचं आणि त्यानुसार प्लॅनिंग करायचं. म्हणजेच मॅनेजमेंट ही कशी प्रोसेस आहे, एक सर्क्युलर प्रोसेस आहे. यामध्ये आपण काय करतो आहे, पहिल्यांदा जे वर्क केलं आहे हे एम अचीव झालं आहे, पण कमी टायमिंगमध्ये होईल का, काही सुटेबल ऑप्शन्स आपल्याकडे, काही टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत का, ते बघून आपण प्लॅनिंग करणार आहे. म्हणजेच मॅनेजमेंट ही एक सर्क्युलर प्रोसेस आहे. त्यानंतर नेक्स्ट बघूया, सिक्स्थ वन, प्लॅनिंग इज बेस्ड ऑन फॅक्ट्स. म्हटलंय प्लॅनिंग इज अ कॉन्शियस
डिटर्मिनेशन अँड प्रोजेक्शन. Projection. Determination and projection of a cause of action for the forecast. म्हणजे आपण पुढे जे काय करणार आहोत त्याची डिटर्मिनेशन अँड प्रोजेक्शन आहे. हे कसलं म्हणजेच काय तर प्लॅनिंग आहे. कॉन्शियस म्हणजे जाणीव असलेलं, एक जाणीवपूर्वक एक आपण प्लॅनिंग करतोय की आपल्याला पुढे फ्युचरमध्ये काय वर्क करायचं आणि त्यानुसार आपण काय करत जातोय, प्लॅनिंग करत. म्हणजेच आपलं काहीतरी एम ऑलरेडी ठरलेलं आहे, त्यानुसार आपण प्लॅनिंग करतोय आणि मग त्या वेनी जातोय. अंदाजे आपण गेस वर्क करतोय का इथे. प्लॅनिंग इज अ नॉट अ गेस वर्क. ओके, म्हणजे कोणत्याही प्रकारचं गेस करून अंदाजे काहीही काम करत नाही आपण. आपलं एम काय आहे त्यानुसार प्लॅनिंग करतोय आणि त्या प्लॅनिंगनुसार आपण जातोय. ओके, म्हणजेच प्लॅनिंग हे कशावर बेस आहे, फॅक्ट्सवर. ओके, त्यानंतर 7th बघूया. प्लॅनिंग इज अ फ्लेक्झिबल. प्लॅनिंग इज फ्लेक्झिबल. प्लॅनिंग इज अ डायनॅमिक प्रोसेस. प्लॅनिंग ही कोणती, प्लॅनिंग कशी आहे, फ्लेक्झिबल. म्हणजेच म्हणायचं काय येते, प्लॅनिंग ही कशी प्रोसेस आहे, डायनॅमिक प्रोसेस आहे. म्हणजेच खूप स्पीडनी केली जाणारी प्रोसेस आहे. बरोबर. तर मग प्लॅनिंग करत असताना आपली सिच्युएशन कशी आहे, जर काही प्रॉब्लेम क्रिएट झाला आपली त्यानुसार आपल्याला तिथे काहीतरी चेंजेस करून घ्यावं लागणार आहे. म्हणजेच आपली जी काही नीड आहे किंवा रिक्वायरमेंट, आपल्या गरजेनुसार आपल्याला प्लॅनिंग, आपला जो काही प्लॅन आहे तो चेंज करावा लागणार आहे अचानक. जरी तुमची फास्ट प्रोसेस आहे, डायनॅमिक प्रोसेस आहे, तरी काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे तर त्याच्यावर सोल्युशन म्हणून आपली जी काही नीड आहे, रिक्वायरमेंटसाठी आपल्याला तो प्लॅन काय करावा लागणार आहे, चेंज करावा लागणार आहे. म्हणजेच इनडायरेक्टली सांगायचं काय झालं तर प्लॅनिंग ही एक फ्लेक्झिबल प्रोसेस आहे. म्हणजेच प्लॅनिंग ही कशी असली पाहिजे, फ्लेक्झिबल असली पाहिजे. रिजिड म्हणजे काहीतरी फिक्स नसली पाहिजे. फिक्स करा आपण कधी काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन म्हणून आपल्याला तिथे चेंजेस करता आले गेले पाहिजे. जी काय आपली सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनला हँडल करता आलं गेलं पाहिजे. आपल्या नीड्स काय, रिक्वायरमेंट्स काय ते बघून आपल्याला प्लॅनिंग करता येणं गरजेचं आहे. त्यासाठी प्लॅनिंग कशी असली पाहिजे, फ्लेक्झिबल असली पाहिजे, नॉट अ रिजिड. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघूया 8.1. प्लॅनिंग इज इसेन्शियली डिसिजन मेकिंग. प्लॅनिंग इज इसेन्शियली डिसिजन मेकिंग. ओके, म्हणजे प्लॅनिंग करताना आपण डिसिजन करू शकतोय. म्हणजे सांगायचं काय, प्लॅनिंग इज दी चॉईस ॲक्टिव्हिटी. प्लॅनिंग कशी आहे, चॉईस ॲक्टिव्हिटी. As the planning process involves finding the alternatives and selection for the best. म्हणजे आपण अल्टरनेटिव्ह, आपल्याला हे एम आहे तिथे जाण्यापर्यंत आपल्याला जर 3-4 डायरेक्शन्स आहेत, वे आहेत, आपल्याला एखाद्या ठिकाणी पोचायचं आहे, एखाद्या ठिकाणी जायचं आहे तर 3-4 रोड आहेत, मग त्यातून बेस्ट कोणता आहे, हायवे वगैरे, आपण ह्या गोष्टींचा विचार करून तिथे जाणार आहे. म्हणजेच आपल्याला इथे काय आहे, चॉईस आहे. बरोबर. म्हणजेच अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स आपल्याला काहीतरी अवेलेबल आहेत आणि त्यातील बेस्ट कोणता आहे, अल्टरनेटिव्ज आपल्याला अवेलेबल आहे. अल्टरनेटिव्ज आर अवेलेबल बट विच वन इज अ बेस्ट फॉर अस. मग आपल्याला बेस्ट कोणता आहे त्यानुसार आपल्याला तो चूज करायचा आहे. बरोबर. म्हणजेच ती कशी आहे, चॉईस ॲक्टिव्हिटी. आपण तिथे डिसिजन घेऊ शकतोय. बरोबर. म्हणजेच हे काय झालं इनडायरेक्टली, प्लॅनिंग इज इसेन्शियली डिसिजन मेकिंग. द नेक्स्ट बघूया 9th वन. प्लॅनिंग इज अ परवेसिव्ह. परवेसिव्ह म्हणजे व्यापक. नेक्स्ट पेजवर घेते.
व्यापक म्हणजे कशी, सगळीकडे ती गरजेची आहे. म्हणजेच प्लॅनिंग इज अ रिक्वायर्ड ॲट ऑल डिपार्टमेंट्स, मॅनेजमेंट्स और ऑर्गनायझेशन. म्हणजेच प्लॅनिंग कशी आहे, सगळीकडे रिक्वायर्ड आहे. बरोबर. जिथे कुठे मॅनेजमेंट केलं जातं आहे किंवा ऑर्गनायझेशन्स झाले, डिपार्टमेंट्स झाले, डिपार्टमेंट, तिथे आपल्याला काय आहे, प्लॅनिंग गरजेचं आहे. प्लॅनिंग हे डिफरंट डिपार्टमेंटला डिफरंट वर्क करत आहे. बरोबर. त्याची जी की व्हॅल्यू आहे, जो काही स्कोप आहे, तो व्हॅरी होतो आहे डिफरंट लेवलला अमंग द डिफरंट डिपार्टमेंट. प्रत्येक डिपार्टमेंटनुसार तो व्हॅरी होतो आहे. फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणू शकतो आहे, टॉप मॅनेजमेंट अंडरटेक्स प्लॅनिंग फॉर द ऑर्गनायझेशन ॲज अ होल. म्हणजे जर एखादं टॉप मॅनेजमेंट आहे तर त्याचं प्लॅनिंग, जे काय ऑर्गनायझेशनचं प्लॅनिंग आहे ते कसं एकदम फुल्ली केलं जातं आहे. जर एखादं टॉप डिपार्टमेंटसाठी प्लॅनिंग हे कसं असणार आहे, होल प्लॅनिंग केलं जातं आहे. ओके. त्यानंतर मिडल लेवल मॅनेजमेंटला काय केलं जातं आहे, डिपार्टमेंटल. डिपार्टमेंटल प्लॅनिंग. ओके. आणि ॲट दी लोअर लेवलला सुपरविजरी, सुपरविजन करतो आहे आपण. म्हणजे सुपरवायझर्स काय करतात, आज काय करायचं आहे त्याचं प्लॅनिंग, डे टू डे ऑपरेशनल प्लॅनिंग. जे काही सुपरविजर्स आहेत ते काय करणार आहे, डे टू डे ऑपरेशनल प्लॅनिंग. ओके. Remaining part we will see in next lecture.